कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेचा आजचा भाग प्रेक्षकांना धमाल आहे. म्हणजे यश बनून युगने धर्माधिकारींच्या घरात एंट्री काय घेतली आणि कावेरीच्या डोक्यालाच ताप झालाय. आता या युगसोबत कावेरीचे इतके छोटे मोठे लुटूपुटूचे वाद होत आहेत ना, ते बघायला मात्र मजा येणार आहे प्रेक्षकांना तुम्हाला. त्यातच आता माननी आगाव काम करून ठेवलंय. ते युगच्या हाती सोन्याच्या बांगड्या देऊन ठेवल्यात. पण आता याच युगला जो मनात स्वार्थ ठेवून आलाय, त्याला ही कावेरी सुतासारखी सरळ कशी करेल ते पाहणार तर आहोतच. त्यासाठी आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटतो ते कमेंट करून कळवा. युगने यश बनून धर्माधिकारींच्या घरात प्रवेश तर केलेला असतोच, पण त्याने एक खोटी स्टोरी सांगितलेली असते, जी की यशच्या ॲक्सिडेंटची आहे. तेव्हा सर्वांच्या जीवाची धाकधूक चालू होते. जेव्हा युग जबरदस्ती चिकूला कावेरीच्या हाती टेकवतो, त्याच वेळेस त्याने एक चिठ्ठी दिलेली असते. मुद्दामच तो कावेरीला आता ब्लॅकमेल करायला लागतो, कारण त्याला धर्माधिकारींच्या घरातलंच स्थान पक्कं करायचं असतं. त्यांच्या प्रॉपर्टीला तो इतका भुललेला असतो. त्या चिठ्ठीमध्ये त्याने लिहिलेलं असतं, तू आज एका परपुरुषाबरोबर होतीस, म्हणजेच तू माझ्यासोबत होतीस. हे जर तुझ्या प्रेमळ आंटीला कळू द्यायचं नसेल, तर तिच्याकडे एक ऑलरेडी व्हिडिओ आहे, तर तू मला सपोर्ट कर. आता त्याने कावेरीलाच अडचणीत आणलेलं असतं. तेव्हा कावेरी नाईलाजास्तव त्याच्यावरती एक रागात कटाक्ष टाकत मानना सांगते की हो मा, आज मी यशसोबतच होते. यश सर्वांची माफी मागतो की सॉरी गाईज, ॲक्सिडेंटमुळे मी तुम्हा सर्वांसाठी आणलेले गिफ्ट्स आहेत ते खराब झालेत. तेव्हा मा म्हणतात की अरे, उलट देवीचे आभारच मान तू. अरे तू सुखरूप घरी परतलायस बाबा. पण आता इथे मात्र यमुनाला आक्षेप असतो. लगेचच ती तक्रारी करायला लागते. यश, लंडनहून आणलेली गिफ्ट डॅमेज झाली. मा तिला दटावतात की अगं यमुना, तो सुखरूप तरी आलाय. तेव्हा यमुना लहान मुलांसारखा हट्ट धरते. ते काही नाही यश, तुला माझ्यासोबत यावं लागेल. तू माझ्यासोबत शॉपिंगला येणार आहेस, मला जे जे हवं ते सगळं घेऊन देणार आहेस आणि बिल मात्र तू तुझ्या क्रेडिट कार्डमधून पे करायचं आहेस. आता हा युग जो आहे तो पटकन होकार देऊन टाकतो. यमुना इतकी खुश होते, ती धावत त्याला बिलगणार, तर तो लगेचच विजेचा झटका लागल्यासारखा मागे सरकतो. सर्वजण अचंबित होतात आणि त्याच्याकडे पाहतच राहतात. तो लगेच बहाणा करतो की यामी दी, अगं आधी फ्रेश तर होऊ देत मला. आता या युगची धर्माधिकारींच्या प्रॉपर्टीवरची कावळ्यासारखी नजर असते. तो इकडे तिकडे फिरत सर्वांना विचारतो की बाय द वे, तुम्ही मला विचारलं नाहीत की मी एक दिवस आधी का आलो, कारण मला तुम्हा सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं. पण हा युग स्वतःच सरप्राईज झालाय धर्माधिकारींचं इतकं मोठं घर बघून. पण काय ना गाईज, माझा ॲक्सिडेंटमुळे ना सगळाच प्लॅन फसला. तेव्हा मा म्हणतात की यश, तुला कुठे लागलं तर नाही आहे ना. त्यांना त्याची खूपच काळजी वाटते. यश म्हणतो की नाही मा, ठीक आहे मी. पण आता मध्येच चोंबडेपणा अमृता करतेच. ती येऊन यशला जा विचारते की काय रे यश, गेल्या महिन्याभरात तुला सदा एकही कॉल नाही करावासा वाटला. लगेच तो कावेरीकडे पाहत पुन्हा एक बहाणा करतो की कावेरी, तुम्ही सांगितलं नाही का माझा फोन खराब झाला होता. तेव्हा अमृता उगाचच खोटी खोटी आसवं डोळ्यात आणत यशला काय जाब विचारत असते की काय रे यश, तू सदा फोन केला नाहीस, मावशीला किती त्रास झाला माहिती आहे. मला ना त्याचा त्रास बघवत नव्हता. खरं तर एरवी सतत मा करणारा तू, अरे तू एकदाही फोन केला नाहीस, याचं ना खरंच आश्चर्य वाटतंय मला. शेवटी मावशी तुला भर उन्हात शोधण्यासाठी बाहेर पडली. आता अमृताचे प्रश्न काही संपतच नसतात. पण हा युग किती चालाक आहे बघा, सगळ्या प्रश्नाची उत्तरं तयारच आहे याच्याकडे. लगेचच तो सांगतो की ॲक्च्युली मा, अगं त्रास तर मला पण झाला. पण काय होतं माहिती का, सतत 5-6 तासाची मीटिंग असायची. मग परत मीटिंग जरी संपली असेल तर मग वाटायचं ना की मी फ्री झालो तर इथे रात्र असायची. मग मी माझ्या माला त्रास कसा होऊ दिला असता. तो यशसारखा वागतोय पाहून आता तर कावेरीसुद्धा हवालदिल होते. आता पुढे अमृता तोंड वर करून काही प्रश्न विचारणार. उदय तिला वेळीच आवर घालतो. अगं अमृता थांब, अगं थांब जरा.
आल्यापासून काय सतत त्याची उलट तपासणी घेतेस? बरं यश, आपल्या बिझनेसचं काय झालं? नाही म्हणजे त्यासाठी ना इतकं उत्सुक आहे मी, डीलबद्दल सांग काहीतरी. तेव्हा हा युग इतका शातीर आहे, तो बरोबर उदयला सुद्धा मूर्खात काढतो की दादा, अरे आपलं बिझनेस प्रपोजल आवडलंय त्यांना, पण आपल्या प्रोडक्टबद्दल जास्त काही माहिती नाही आहे ना त्या लोकांना, त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो, पण होईल. आता यशला बोलतात, अरे यश, हे बघ, तुझा फोन लागत नव्हता त्यामुळे मला खूप काळजी वाटत होती. नंतर कळलं की तुझा फोन खराब झाला आहे आणि त्यातच उदयने मला सांगितलं की तुझं विमानही वेळेवरती आलंय. मग अजून कसा काय तू आला नाही? त्यातही तुझा फोन लागत नव्हता, म्हणून मी चक्क तुला शोधायला घराबाहेर पडले, तेही कोणाला न सांगता. पण आता तू आलायस ना, तर मी निश्चिंत आहे. माझ्या जीवात जीव आलाय. आता असं सांगून इतक्या खुश असतात. कावेरी सत्य सांगणार असतेच. हा यश नाहीये. इतक्यातच अचानक मांना चक्कर येते. सर्वजण घाबरतात. मांना पटकन ते सर्वजण इकडे सोफ्याकडे घेऊन येतात. हा युग नक्कीच कुठे ना कुठे माती खाईल आणि कावेरीला अडचणीत आलेला, कारण तो चक्क टेबलावरून धावत गेला. यमुनाला त्याचं हे वागणं खटकला. यश कधीच असा उद्धटासारखा नाही वागत. तो आता इतकी काळजी करायला लागतो, इतका काळजीचा आव आणतो. काय त्याचे ते ड्रामे चालू होतात. तुला काही झालं तर नाही आहे ना? अचानक कसं झालं? हे हे घे पाणी पी. तुला किती लागले अगं? खरचटले. मी पटकन औषध लावून देऊ? मी पटकन तुझे पाय चेपून देतो. आता याचे हे जे नखरे चालू आहेत ना, कावेरीला टेन्शन यायला लागतं. म्हणतात की नको, अरे ठीक आहे मी बाळा. बरं कावेरी, काय म्हणत होतीस तू? आता कावेरी मनातच विचार करते की किती आनंदात आहेत आणि यश केल्याची बातमी मी कशी सांगू. ती गप्प शुंभासारखी उभीच असते. तेव्हा म्हणतात की बरं ठीक आहे, नंतर सांग. आता यमुना, विद्या दोघींनाही आदेश देतात की चला पानं वाढायला घ्या. बिचाराला भूक लागली असेल ना खूप. कावेरी इतकी चिडलेली असते या युगवरती, कारण त्याला आवर घालणं गरजेचं असतं. थोड्या वेळाने जेव्हा ती किचनमध्ये येते, तिचा इतका संताप होतो. ती मोहितला फोन करते आणि त्याला सांगून टाकते की अहो, तो युग नावाचा फिल्मी माणूस आपल्या घरात शिरलाय आणि यश बनून वावरतोय. आता जर का यश गेलेत, ही जर गोष्ट मी घरातल्यांना सांगितली तर मूर्खात काढतील होती लोक मला, कारण अगदी यशसारखा वागतोय हा. याचं काय करावं ना खरंच कळत नाहीये. हो जिजू, तो ना आपल्या परिस्थितीचा गैरफायदाच घेतोय. या युगच्या बाबतीत कावेरी अक्षरशः रडकुंडीला आलेली असते. पण तो युग पठ्ठ्या ओमक्याला फोन करतो आणि उलट आनंदाची बातमी देतो. अरे भाई भाई, अरे कसलं मोठं घर आहे यांचं, मालदार पार्टी आहे बरं का. नाही म्हणजे आपले 3-4 पिक्चर आहेत ना, ते इझिली फायनान्स करतील, इतकी मोठी लोक आहेत ही. इकडे कावेरीला टेन्शन आलेलं असतं की मोहित जिजू तो पैशासाठी खालच्या थरालाही जाऊ शकतो. त्याचीच तर भीती वाटते मला, आणि तो पैशासाठीच इथे आला आहे. अहो, 1 दिवसाचं ठीक आहे हो, परंतु जेव्हा सत्य मांना कळेल ना, तेव्हा किती दुःख होईल त्यांना. मला याच्यावरती नजर तर ठेवावी लागेलच. बरं मी आता ठेवते फोन, पण त्याच्यावरती माझी बारीक नजर असेल. इकडे पठ्ठ्या सगळे धर्माधिकारींचे नियम जे आहेत ना, चांगले धाब्यावर बसवतो. म्हणजे तो जिन्यावरती बसून जेव्हा बोलत असतो, ओमक्याला मस्त आपल्या स्टाईलमध्ये सांगत असतो. अरे भाई, असले तोडे ॲक्टिंग केले ना भावा मी, की सगळ्यांचा माझ्यावरती विश्वास बसलाय. आणि ती क क क क क कावेरी, तिचा तर चांगली तिची ना हवाच टाईट करून ठेवली. ओमक्याशी बोलून यश फोन तर म्हणजे युग तर फोन टेकतो. इतक्यातच येतात आणि विचारतात की काय रे, तिथे काय करतोयस तू? तेव्हा तो माकडासारखी टणकन उडी मारून खाली उतरतो आणि बहाणं करतो की फॅमिली फोटो तो पाहत होतो. खूप मिस केलं ना मी माझ्या फॅमिलीला. तेव्हा म्हणतात की हो, आम्ही सुद्धा तुझी खूप आठवण काढली. बरं चल, आता जेवायला जायचं आहे ना, जा बरं पटकन, आंघोळ करून फ्रेश होऊन ये पटकन. तेव्हा त्याच्या आता कावेरी चांगलेच मुसके आवळणार असते. एकतर याला यशची रूम कुठे आहे ते माहीत नाही आहे. हा इतका गोंधळून जातो ना. विचारतात की यश काय झालं? तेव्हा तो म्हणतो की नाही,
जातोय. पण त्याला टेन्शन आलेलं असतं की अरे यार, यशची रूम आहे तरी कुठे? आता तो जिना चढून वरच जायला लागतो. मा विचारतात की यश, काय झालंय तुला? असा का विचित्र वागतोयस? अरे तुझी रूम महिन्याभरात विसरलास पण का? आता तो जीप चावतो. इतक्यात कावेरी येते आणि ती विचार करते की हीच योग्य वेळ आहे, नाहीतर पुन्हा सत्य सांगणं खूप कठीण होऊन जाईल. कावेरी हाक मारते मांना, पण मध्येच युग पचकतोच. तो म्हणतो की मा, अगं मी बाबांना भेटायला चाललो होतो. आता मा पुन्हा त्याला दटावतात, काय हे यश, विसरलास का? मी आणि कावेरीने बाबांना निसर्ग उपचार केंद्रामध्ये केव्हाच ॲडमिट केलं आहे ना. तेव्हा तो स्वतःच्या डोक्यावरती टपली मारत म्हणतो की अरे हो विसरलोच की, मी नंतर जाईन ना भेटायला. युग नक्कीच कुठे ना कुठेतरी माती खाऊन कावेरीला अडकवेला, कारण हा पठ्या आता तर भलतीकडेच जातो. तेव्हा मा खरं तर हसतच बोलतात की कावेरी, तुझ्या नवऱ्याला आवर बाबा. अगं एका महिन्यात स्वतःची रूमसुद्धा विसरलाय हा. पुन्हा हा दात ओठ खातो इकडे. तेव्हा मा पुन्हा एकदा त्याला बजावतात की यश, जा गरम पाण्याने आंघोळ कर, फ्रेश हो. अरे जेवण गरम आहे ते कार होत आहे. कावेरी, सांग बाबा तुझ्या नवऱ्याला. तेव्हा मुद्दामच युग कावेरीला म्हणतो की कावेरी, तुम्ही मला गरम पाणी काढून द्याल का प्लीज? आता तो अशी रिक्वेस्ट करतो की माच म्हणतात, जा बाई, तुझा नवराच स्वतः तुला बोलवतोय म्हटल्यानंतर जायला तर हवंच आहे ना. मा तेथून निघून जातात. कावेरी दात ओठ खात त्याला विचारते, चला गरम पाणी देते. हा इतका चिडतो ना, मागच्या मागे कावेरीवरती हातच उगारतो. आता थोड्याच वेळात कावेरी जेव्हा यशच्या रूममध्ये त्याला घेऊन जाते, अक्षरशः तो भारावून जातो. वाव कमाल, हा यश आहे ना. आणि तो त्याच्यासारखी स्टाईल करायला लागतो. पण इतक्यात पाठीमागून कावेरी त्याला जोराची लाठी मारते. आता तो डायरेक्ट चेअरवरतीच पडतो. त्याच्या छाताळावरती ती काठी टेकवत कावेरी त्याला धमकावते की नाही म्हटलं होतं ना, का आलास मग इथे? आता युगचे पुन्हा ड्रामे चालू होतात. शांत लक्ष्मी देवी, शांत. तुमच्या हातात काठी नाही, पैशांच्या नोटा शोभून दिसतात. आता कावेरी त्याच्यावरती वचकते, गप्प बस. अरे इथे तू आल्यानंतर काय परिणाम होऊ शकतात हे विचार करणे इतकी अक्कल तरी आहे ना तुझ्यात? मग निघ इथून. आता तो त्याच्या स्टाईलमध्ये बसतो आणि कावेरीला स्पष्ट तोंडावर नकार देऊन टाकतो. अजिबात नाही जाणार, कारण युग मनाला येईल तसाच वागतो. खरं तर ना, इथे तर सगळ्याच लक्ष्मी देवी आहेत. त्याने असं हसत खिदळत म्हणताक्षणी कावेरी पुन्हा त्याच्या छाताडावरती लाठी मारते. तीही जोराची. माझ्या घरच्यांना लुबाडण्याचा विचारसुद्धा आणू नकोस हा मनात, नाहीतर ना तुझे हाडं मोडेन मी. तेव्हा ती मालवणीत बोलते. आता युग ओळखतो, तो विचारतो की मालवणी, आणि तो तिच्यावरती मोठमोठ्याने हसायला लागतो. कावेरी इतकी वैतागते याला. तो पुन्हा ड्रामे करतो की नाही 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 नाही, प्लीज 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 माझे हाडं नको ना मोडूस. अगं मी सुपरस्टार झाल्यानंतर फाईट सीन करायला मला हाडं तर लागतीलच ना, प्लीज प्लीज प्लीज. अचानक कावेरीच्या हातातली लाठी पकडतो आणि तो म्हणतो की तुला एक रियालिटी चेक देऊ. आता रियालिटी चेकच्या नावाखाली हा पठ्या डायरेक्ट स्वतःच्या स्वार्थासाठी कावेरीला वेठीसच धरतो. मी आत्ता बाहेर जातो आणि सगळ्यांना खरं काय ते सांगून टाकतो. मी यश नाही तर युग आहे. मग प्रॉब्लेम मला नाही, तुला चालू होईल. सो आता बाजूला हो, मला माझी रूम बघू देत. तो कावेरीला असं झटक्याने मागे सरकवतो आणि रूम बघायला लागतो. वाव, कसली मोठी रूम आहे आणि AC पण किती कूल आहे. तो जातो आणि यशची फ्रेम हातामध्ये घेतो. हँडसम मॅन. कावेरी तेही हिसकावून घेते. त्यानंतर तो घड्याळ घेतो. कावेरी तेही हिसकावून घेते. अरे काय चालू आहे तुझं? कावेरी त्याला तिच्या धाकातच ठेवते. माझ्या यशच्या कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही या, ती सक्त ताकीद देते त्याला. आता कावेरी यशची उशीसुद्धा घेऊन जाते. तो पुन्हा रिक्वेस्ट करतो की उशी कुठे घेऊन जातेस? उशी इथे राहू दे ना प्लीज, कारण मला हिच्याशिवाय झोप नाही लागत. तेव्हा कावेरी त्याला खडसावते की माझ्या यशच्या कोणत्याही वस्तूला हात लावायची तुझ्यासारख्या नालायक आणि हलकट माणसाची लायकीसुद्धा नाही आहे. यशला ती जोराची उशी फेकून मारते. चल बाजूला हो. त्यानंतर जेव्हा ती स्वतःचं कपाट उघडून
युग तिला विचारतो की हे सगळं कुठे घेऊन चालली आहेस तू. तेव्हा कावेरी उत्तर देते की माझ्या रूममध्ये. आता तो विचारतो की काय, तुझी आणि यशची रूम, मग तुमचं लग्न तर चालू होतं ना, मग तुम्ही दोघं वेगवेगळ्या रूममध्ये का राहताय. म्हणजे मोठमोठ्या घरांमध्ये नवरा बायको वेगवेगळ्या रूममध्ये राहतात का. कावेरी इतकी डोळे वटारून त्याच्याकडे बघते की त्याची बोलतीच बंद होते. तो विचारतो की डोंट टेल मी, खरंच तुम्ही वेगवेगळ्या रूममध्ये राहत होतात. आणि तो कावेरीवरती इतका हसायला लागतो. अरे म्हणजे तुमच्या बाबतीत तर हे असं झालं की तिकीट काढलं बॅल्कनीचं आणि पिक्चर बघितलाच नाही. कसली बोरिंग लव्ह स्टोरी होती तुमची यार. शी. आता तो तिला टिवचूनच सोडतो. अरे बाबा युग, नको ना नागिनीच्या शेपटावरती पाय देऊ. पुन्हा कावेरी त्याला असली बॅग फेकून मारते ना. ए, माझ्या नवऱ्याबद्दल आणि माझ्याबद्दल बोलण्याचा अधिकार तुला दिलाच कुणी. जास्तीचा बोललास ना, धक्के मारून घराबाहेर हाकले ना तुला. आणि एक गोष्ट चांगली लक्षात ठेवा, आय हेट यू. आता युग पण मस्तीमध्येच बोलतं, शी, मला तरी कुठे इंटरेस्ट आहे तुझ्यात. आणि तसंही तू काय माझ्या टाईपची नाही आहेस काकूबाई. तुझ्यासारख्या मुलीवरती प्रेम करेलच कोण. हातात काठी, तोंडात धमक्या, डोळ्यात राग, असं वचकन अंगावरती येते. कोण करणार आहे तुझ्यासारख्या मुलीवरती प्रेम. तसंही मी ना मस्त आता इथे आराम करणार आहे. म्हणजे आता तुझ्या सासूच्या हातचं खाईन, त्यानंतर मस्त रूममध्ये येईन आणि या मऊ पलंगावरती आराम करेन. तो कावेरीला न विचारताच यशच्या बेडवरती जाऊन झोपतो. कावेरी असली खुन्नस देते ना त्याला. बाहेर विद्या जेवणाचं ताट वाढतच असते. मा तिला सांगतात की नैवेद्याचं ताट असं छान वाढा, कारण तेच नंतर यशला देणार आहोत. तेव्हा मांना म्हणते विद्या की बघताय मा, मी ना भाऊजींना आवडते म्हणून स्पेशल, म्हणजे विदर्भ स्पेशल आलू वांग्याची भाजी केली आहे. मा खूप खुश होतात. अरे वा वा वा, आज मस्त पोटभर खाऊ देत त्याला. आता ही धूर्त अमृता बारीक नजर ठेवून असतेच सगळ्यांवरती. आता मा तेथून जातात. समोरून काकू येते आणि सांगते की आणि मी त्याच्या आवडीची नारळाची चटणीसुद्धा केली. मा म्हणतात की अरे वा, तो बोलला काय, तू लगेच केलीस काय, धन्य आहे बाबा. तेव्हा काकू म्हणते की मग आवडती काकू आहे ना मी त्याची. मा म्हणतात की हो ना, लंडनला असताना खूप आभाळ झाले बरं का त्याची. किती बारीक झालाय बघतेस ना. आज मनसोक्त पोटभर खाऊ देत त्याला. आता या अमृताचं पोट दुखायला लागतं. यशचं कौतुक, यशचं गुणगान ऐकून. किती ते कौतुक. आता तर सगळ्याजणी मिळून एक एक घास भरवतील सुद्धा त्याला. नाही म्हणजे चांगलं कधी अमृताच्या पचनी पडलंच नाही आहे ना, म्हणून कदाचित असले प्रश्न पडत असतील. इकडे मात्र कावेरी आता डायरेक्ट युगला चॅलेंजेस करते. येऊन ती त्याला जा विचारते की यश बनून घरात आल्यापासून तुझा कॉन्फिडन्स खूपच वाढलाय ना, पण बघ, नाही तू महिनाभरात घर सोडलं ना तर बघच मग. तेव्हा युग धाडकन उठतो आणि विचारतो की चॅलेंज, युगला चॅलेंज, मग स्वतःचं नाव बदलून ठेवच. तेव्हा कावेरीसुद्धा त्याला चॅलेंज करते. बघूयात ना की नाव कोण बदलतंय ते. त्यावर हात टिंगल करतो तिची. अरे, मी तर माझं नाव बदललंच आहे ना. आधी युग होतं, आता यश धर्माधिकारी झालोय. कावेरीच्या हातातली बॅग घेत म्हणतो की दे ना इकडे कपडे. तेव्हा कावेरी त्याला पुन्हा झटका देते. तेव्हा तो सुद्धा तिला स्पष्ट शब्दात उत्तर देतो, ए चल जा जा. जगात एवढ्या रंगाचे कपडे असताना तुझा यश काय फक्त 3-4च रंगाचे कपडे घालायचा का. चल निघ इथून. आता कावेरी तिथे आपलं ठाणं मांडूनच बसते. नाही जाणार. आता पाठीमागून यश पुन्हा तिच्यावर हात उगारतो. इकडे बाहेर मा इतक्या उत्साही असतात. यमुनाला त्या विचारतात की यमुना, ताक घुसळून ठेवलेस ना. तेव्हा यमुना म्हणते की हो मा, लक्षात होतं माझ्या, तेच काम करते. मा, अगं काय महिन्याभराचं एकदाच यशला खाऊ घालतेस की काय. त्यावर मा म्हणतात की हे बघ यमुना, आज त्याला मनसोक्त जेवू देत. तो किती का खाईना. आज अजिबात तू त्याला काही बोलू नकोस हा. आता तिकडे बाहेर सर्वजण यशची वाट पाहत असतात. इकडे युग आता अतिशहाणपणा करायला जातो. चक्क यशच्या रूममधून त्याच्याच कावेरीलाच बाहेर हाकलतो की. बॅग पकडतो काय आणि कावेरीला धक्के मारून बाहेर हाकलतो. पण त्याचा इतका मोठा पोपट होतो ना. एकतर बाहेरून मा तिकडून निघालेले असतात, यश कुठे आहे,
कसं काय येत नाहीये? त्याच्या रूमकडे यायला निघतात. इकडे हा कावेरीला हाकलतो, पण याचाच शर्ट जो आहे दरवाजात अटकतो. आता तो इतका रडकून दिला येतो. कावेरी त्याच्यावरती फिदी हसते. तुझ्यासारख्या माणसासोबत ना असंच व्हायला पाहिजे. जबरदस्ती बाहेरून ती कडी लावते आणि त्याला ताकीद देते, बघच तो आता. यशसाठी बनवलेले जेवण मी तुला जेवूच देणार नाहीये. प्रेक्षकांनो, काहीही म्हणा, पण यश कावेरीच्या जोडीपेक्षा यश बनून आलेला युग आणि कावेरीची जोडी धमाल वाटते ना. म्हणजे किती मस्तीखोर आहे हा. आता भाग संपतोय, पुढील भागात बघूयात. युग मानसोबत बसलेला असतो आणि माननी चक्क सोन्याच्या बांगड्या त्याच्याजवळ ठेवायला दिलेले असतात. आता कावेरीला इतकं टेन्शन येतं, ती अचानकच येऊन खेकसते की मा काय करताय तुम्ही? मा विचारतात की काय झालं? अगं अशी वचकतेस का? यश जवळ तर दिल्यात ना सोन्याच्या बांगड्या. धन्य आहे बाबा माणसं. आता याने गुपचूप विकून पैसे खाल्ले नाहीत ना म्हणजे मिळवलं. आता रात्रीच्या वेळी सर्वजण एकत्रित जेवायला बसलेले असतात. हा युग त्या जेवणावरती असला तुटून पडतो ना, सर्वच जण त्याच्या त्या विचित्र वागण्याला इतके कंटाळतात, वैतागतात. म्हणजे इतकं किळसवाने वागतो ना तो. यमुना तर त्याला दटावते सुद्धा की यश काय करतोयस? घरात पहिल्यांदा जेवल्यासारखा का जेवतोयस? आणि कावेरी त्याला खुन्नस देत असते. हा यश म्हणजे जो युग आहे ना, यश बनून आलाय, बहुतेक स्वतःच्या कर्मानेच माती खाणार आहे. भाग कसा वाटला कमेंट करा.